हर हर महादेव मित्रांनो, प्रत्येक महिन्याला येणारी शिवरात्री ही भगवान महादेवाच्या भक्तासाठी विशेष मानली जाते. पण श्रावण महिन्यात येणारी मासिक शिवरात्री अधिक खास मानली जाते. अशी श्रद्धा आहे की शिवरात्रीच्या रात्री महादेवांचे नामस्मरण, पूजा आणि ध्यान केल्याने मनाला शांती मिळते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि रात्री महादेवांची पूजा करतात. पण या पवित्र रात्रीशी जोडलेली एक अशी कथा आहे ज्यात एका साध्या भक्ताची अढळ श्रद्धा आणि महादेवाची कृपा पाहायला मिळते. त्या भक्ताकडे ना मोठी संपत्ती होती ना सोने चांदी, पण त्याच्याकडे होती फक्त महादेवावरील अपार श्रद्धा. आणि एका शिवरात्रीच्या रात्री त्याच्या भक्तीची अशी परीक्षा झाली की पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हालाही हर हर महादेव असं म्हणावं वाटेल. चला तर मग जाणून घेऊ श्रावण मासिक शिवरात्रीची ही सुंदर आणि भक्तिपूर्ण कथा. खूप वर्षापूर्वी एका गावात सोमदास नावाचा एक गरीब शिवभक्त राहत होता. त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, शेतजमीन नव्हती आणि घरातही फारसे अन्न नसायचे. दररोज सकाळी तो नदीवर जायचा, तिथून स्वच्छ पाणी आणायचा आणि गावाबाहेर असलेल्या एका छोट्याशा शिवलिंगावर ते पाणी अर्पण करायचा. तो हात जोडून म्हणायचा, हे महादेवा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, फक्त माझी भक्ती स्वीकारा. एकदा श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशी आली. तो दिवस मासिक शिवरात्रीचा होता. सोमदासने त्या दिवशी सकाळपासून महादेवांचे नामस्मरण करण्याचा संकल्प केला. त्याने उपवास केला आणि संध्याकाळी शिवलिंगाची पूजा करण्यासाठी निघाला. पण अचानक आकाशात काळे ढग जमले. जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ता चिखलाने भरला. गावातील लोकांनी त्याला सांगितले, आज जाऊ नकोस, इतक्या पावसात त्या मंदिरात कोण जाणार? पण सोमदास म्हणाला, आज महादेवांची शिवरात्री आहे, मी त्यांना भेटल्याशिवाय कसा राहू? रात्र झाली. सोमदास हातात छोटासा दिवा घेऊन मंदिराकडे निघाला. पाऊस इतका जोरात होता की काहीच दिसत नव्हते, पण त्याच्या मनात एक विचार होता, ओम नमः शिवाय. तो मंदिरात पोहोचला. मंदिरात कोणी नव्हते. त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केले, बेलपत्र वाहिले आणि दिवा लावला. मग तो डोळे मिटून महादेवांचे नामस्मरण करू लागला. अचानक मंदिराबाहेरून एक आवाज आला, कोणी आहे का? मला खूप भूक लागली आहे. सोमदासने डोळे उघडले. मंदिराच्या दारात एक वृद्ध माणूस उभा होता. तो पूर्णपणे भिजलेला होता. सोमदासकडे स्वतःसाठी अन्न नव्हते, तरी त्याने आपल्याकडे असलेले थोडेसे अन्न त्या वृद्धाला दिले. वृद्धाने अन्न घेतले आणि म्हणाला, तू स्वतः उपाशी आहेस तरी मला अन्न दिलेस? सोमदास हसून म्हणाला, महादेवांनी शिकवले आहे की गरजूला मदत करणे हीच खरी पूजा आहे. त्या वृद्धाने सोमदासकडे पाहून स्मित हास्य केले आणि अचानक मंदिरात एक तेजस्वी प्रकाश पडला. सोमदासने डोळे उघडले. त्याच्यासमोर भगवान महादेव आणि माता पार्वतीचे दिव्य रूप असल्याचे त्याला जाणवले. सोमदास आश्चर्यचकित झाला. तो महादेवांच्या चरणी नतमस्तक झाला. महादेव म्हणाले, भक्ती केवळ पूजा करण्यामध्ये नाही, दुसऱ्याच्या दुःखात त्याच्यासोबत उभे राहण्यातही भक्ती आहे. सोमदासच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला.